नमस्कार. विष्णू मारुती शिनगारे, राहणार देवकतेवाडी, शेतकरी पेरणाचा. माझ्या दारापुढे 4 जर्सी गाई, 1 म्हैस आहे. त्याला चांगला चारा म्हणजे मका. हे मकाचे प्लॉट आजपर्यंत मकाचे प्लॉट घेतले, बरेचशीच वाण घेतलं, पण बारीक होत होते, त्यामुळे कणीस बी बारीक पडत होतं. म्हणून पेरणा बीज भंडारमध्ये गेलो. तिथे गर्दी भरपूर होती. मका कोणची घ्यायची ही डोक्यात विचार चालत होता. एक माणूस देवडीचा 70 ते 80 किलोमीटरवरनं मी आलो. ही मका तुम्ही वज्र घ्या, ही मका चांगली आहे, माझ्या खात्रीवर तुम्ही घ्या. मग दुकानदाराने बी सांगितलं मका चांगली आहे, डबल कणीस पडते, उंची भरपूर जाते, पान लांब आहे. मग त्यातनं मका आणली, शेतामध्ये पेरली. आज 3 महिने झालेत. माझ्या माग बघू शकताय तुम्ही, माझ्या किती तर उंच मका गेली, सगळ्याला डबल कणीस पडले. जबरदस्त हिरवी पानं सगळी दिसतात. ह्याला खरं सांगायचं म्हणजे एकच डोस टाकलाय, ती बी युरियाचा टाकलाय, त्याच्यावर काय नाही केलं, त्याच्यावर एवढी भारी मका आली. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जनावरांसाठी घरी चारा पाहिजे किंवा तुम्हाला मका विकायची गुंठ्यावर मोरगास करायचा असेल तर वज्र जातीची मका लावावी. मला खूप रिझल्ट आलेला आहे. ही बीज पेरणा बीज भंडारमध्ये मिळते. मी हीच जातीची 2 एकर आता आहे, पुढच्या वेळेला 4 एकर लावणार आहे. धन्यवाद.